7 ते 13 जानेवारी 2026 चे भविष्य भाकीत, विरोधी पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता। या घटना घडणार: भूकंप, रेल्वे, विमान दुर्घटनांमधून हानी, धार्मिक स्थळे किंवा प्रमुख व्यक्तींचा घातपात किंवा अपघात शक्य। शेअर मार्केटमध्ये गोंधळ, मोठे करेक्शन शेअर मार्केटमध्ये शक्य। वादग्रस्त विधानांमुळे धार्मिक व जातीय तणाव वाढतील। लेखक आणि साहित्यिक, कलाकार यांच्या मृत्यूच्या घटना शक्य। दिनांक 3 जानेवारीच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृषभ लग्न उदित असून धनस्थानात चंद्र, गुरु, अष्टमात रवी, बुध, शुक्र, मंगळ, दशम स्थानी राहू व लाभस्थानी शनी, नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता डिसेंबर आणि जानेवारीमध्ये धार्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता असून याच जोडीला मोठे लेखक, मोठे साहित्यिक आणि कलाकार यांच्या देखील मृत्यूच्या घटना संभवतात। याच काळात निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्ष किंवा महायुतीला चांगले यश मिळेल। दशमात राहू असल्यामुळे सत्ताधारी पक्षावर निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे देखील या वेळेला आरोप होतील। शनी आणि नेपच्यून यांच्या योगामुळे राजकीय क्षेत्रात देखील मोठ्या आणि नाट्यमय घटना अनुभवास येतील। बुध आणि मंगळ यांच्या योगामुळे याच काळात होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे मोठे नेते व व्यक्ती अडचणीत येतील। वादग्रस्त वक्तव्यांमुळे धार्मिक व जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता राहील। पक्षप्रमुख, धर्मप्रमुख, प्रमुख पदावरील व्यक्ती, मुख्यमंत्री यांच्यासाठी देखील हा काळ अतिशय प्रतिकूल राहणार आहे। या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींचे अपघात, घातपात किंवा मृत्यूच्या घटना देखील संभवतात। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। मोठ्या पदावरील व्यक्ती या काळात बदलल्या जातील। मोठ्या व्यक्तींना कायदेशीर कटकटींचा देखील सामना करावा लागेल। चतुर्थात केतू असल्यामुळे विरोधी पक्षात फूट पडण्याची शक्यता असून महाआघाडी एकत्रितपणे न लढल्याने विरोधी आघाडीला देखील नुकसान संभवते। विरोधी आघाडीत मोठ्या नेत्यांचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना देखील या काळात संभवतात। चंद्र आणि गुरु यांच्या युतीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल देखील होण्याची यावेळी शक्यता असून रुपयाचे मूल्य मात्र वाढणार आहे। शेअर मार्केटमध्ये देखील गोंधळाची स्थिती राहणार आहे। मोठे करेक्शन शेअर मार्केटमध्ये होतील, त्यामुळे निदर्शांक खाली येईल। अष्टमातील मंगळामुळे या काळात मोठे भूकंप तसेच विमान किंवा रेल्वे दुर्घटना यातून मोठी हानी संभवते। या योगामुळे धार्मिक स्थळे, धार्मिक किंवा राजकीय व्यक्ती यांच्यावर हल्ले, अपघात, घातपाताच्या दुर्घटना संभवतात। या योगामुळे पोलीस व लष्कर यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता राहील। ज्येष्ठ खेळाडूंच्या मृत्यूची घटना या काळात संभवते। याच काळात सातारा येथे साहित्य संमेलन होत आहे। हे संमेलन वादविवादात पार पडेल, मात्र चंद्र आणि गुरु यांच्या योगामुळे संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळेल। राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींसाठी हा काळ प्रतिकूल राहणार आहे। निवृत्तीची देखील घोषणा होईल। ईशान्येतील राज्ये किंवा देशात मोठा गोंधळ किंवा हिंसाचार या काळात अनुभवास येईल, त्यावरूनही राष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ शकते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।